Hello students, today we are going to see topic 4.7.1 4.7.1 and two questions which are based on the topic 4.7.7.1 4.7.1 and another topic just started 4.7.2. Here this topic is also from 4.7.1 4.7.1 and this one is also this one topic also based on topic 4.7.1. So three questions today we have to prepare. So what is the question? First question is that, and later on this one, and later on this one we'll see. Draw a PV diagram indicating change of state of a system from initial state VIPI to final state VFPF along different possible paths. बघा, एक पीव्ही डायग्राम ड्रॉ करा. ड्रॉ ए पीव्ही डायग्राम. ही पीव्ही डायग्राम आहे. पी मीन्स प्रेशर व्हॉल्यूम. पीव्ही डायग्राम इंडिकेटिंग. ही पीव्ही डायग्राम काय इंडिकेट करेल, दर्शवेल चेंज ऑफ स्टेट ऑफ ए सिस्टम. सिस्टमच्या स्टेट चेंज कसा होतोय फ्रॉम इनिशियल म्हणजे सुरुवातीचे. आता सुरुवातीचे कोऑर्डिनेट्स पॉइंट ए आणि पॉइंट बी. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स व्ही आय पी आय असतील. याचे कोऑर्डिनेट्स व्ही आय पी आय. आता बघा, एक्स कोऑर्डिनेट व्ही आय हा, वाय कोऑर्डिनेट पी आय हा इनिशियली टू द फायनल स्टेट व्ही एफ पी एफ. ही फायनल स्टेट आहे आणि याचे बी चे कोऑर्डिनेट्स असतील व्ही एफ पी एफ. तर असा जो चेंज होतोय व्ही आय पी आय पासून तर व्ही एफ पी एफ पर्यंत अलॉंग डिफरंट पाथ्स. आता इथं किती पाथ्स आहेत बघा. ए सी बी हा एक पाथ झाला, पाथ नंबर 1. नंतर ए टू बी डायरेक्ट पाथ नंबर 2 आणि तिसरा पाथ आहे ए डी बी हा पाथ आहे. आता हे तिघं पाथ ड्रॉ करा एवढंच फिगरचं म्हणणं आहे किंवा क्वेश्चन मध्ये आहे. मग वाय ऍक्सिस अलॉंग काय असतो, प्रेशर असतो. एक्स ऍक्सिस अलॉंग काय असतो, व्हॉल्यूम असतो. त्याच्यानंतर हा ग्राफ कर्व प्लॉट केलाय आणि तो असा आणि असा एक कर्व आहे. दुसरा असा आहे, तिसरा असा आहे. समजलं. मग पहिला कर्व असा आहे, दुसरा असा आहे, तिसरा असा आहे. आता याच्यावरच बेस्ड कोणत्या पाथला, आता इथं 3 पाथ आहेत ए सी बी फर्स्ट पाथ, ए टू बी डायरेक्ट सेकंड पाथ, ए डी बी थर्ड पाथ. आता ए चे कोऑर्डिनेट्स व्ही आय पी आय, बी चे कोऑर्डिनेट्स व्ही एफ पी एफ. इनिशियल व्हॅल्यू ऑफ प्रेशर इज पी आय, फायनल व्हॉल्यूम ऑफ pressure is PF, final value of pressure is PF, initial volume is VI and final volume is VF. So this is the answer of this question. It may be asked for 2 marks. Very simple. Here arrow shows the change in the state of a system along this one and along this one and along this one. These are the 3 paths. Very simple. आता ह्याच्या अजून डिटेल आपण इकडे बघणार आहे. क्वेश्चन बघा, समजलं. मग व्हेरी सिंपल. विथ द हेल्प ऑफ पीव्ही डायग्राम, या पीव्ही डायग्रामच्या हेल्पने एक्सप्लेन द वर्क डन बाय द सिस्टम व्हाईल एक्सपांडिंग. एक्सप्लेन द वर्क डन बाय द सिस्टम. वर्क डन बाय द सिस्टम मीन्स वाईल एक्सपांडिंग म्हणजे व्हॉल्यूम वाढत असेल तेव्हा वर्क डन कसं होईल. तर 3 केसेस आहेत. केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3. तर ह्या 3 केसेसमध्ये पीव्ही डायग्राम ड्रॉ करा विथ द हेल्प ऑफ पीव्ही डायग्राम आणि सांगा की वर्क डन कसं चेंज होईल. तर बघा,
समजला क्वेश्चन. विथ द हेल्प ऑफ ए PV डायग्राम, हा PV डायग्राम आहे. एक्सप्लेन द वर्क डन बाय द सिस्टम व्हाईल एक्सपांडिंग. सिस्टम एक्सपांड होते म्हणजे काय, आता बघा ही एक सिस्टम आहे, ही दुसरी सिस्टम आहे, हिचं व्हॉल्यूम जास्त आहे, हीट दिल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे एक्सपांड झालेलं आहे. तर व्हाईल एक्सपांडिंग व्हेन, पहिली केस आहे when system undergoes first volume change at constant pressure. आता बघा पहिली केस काय आहे, सिस्टम अंडरगोज फर्स्ट व्हॉल्यूम चेंज. व्हॉल्यूम चेंज होईल सिस्टम मध्ये बट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. पण प्रेशर काय असेल, फिक्स असेल. आता ती कोणती केस असेल, A to C असेल. बघा पहिली केस, सिस्टम अंडरगोज फर्स्ट व्हॉल्यूम चेंज. व्हॉल्यूम चेंज होणे म्हणजे VI चं VF होणे म्हणजे इथून इथला पाथ A to C. फर्स्ट व्हॉल्यूम चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि ही लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे म्हणजे हा प्रेशर फिक्स आहे. PI इथं PI आहे, इथं PI आहे, इथं PI, इथं PI. तर PI हा फिक्स्ड प्रेशर आहे, कॉन्स्टंट प्रेशर आहे. आणि दुसरी केस आहे CB. पहिली केस समजली, A to C मध्ये काय होतंय, व्हॉल्यूम VI to VF म्हणजे वाढत आहे पण काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर. हे असे मेनी पॉइंट्स असतील इथं इथं इथं. सगळ्यांचा प्रेशर काय असेल, कॉन्स्टंट असेल ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि त्याच्यातच दुसरा पार्ट आहे हा पाथ CB. देन द प्रेशर चेंजेस. आता वरून खाली जर आले तर काय चेंज होतोय, प्रेशर PI to PF होतोय पण काय चेंज होत नाहीये, व्हॉल्यूम फिक्स आहे. देन द प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा पहिल्या केसमध्ये काय आहे, सिस्टम अंडरगोज ए फर्स्ट व्हॉल्यूम चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट पण व्हॉल्यूम वाढतंय. या आडव्या ग्राफसाठी AC साठी, पाथ AC साठी व्हॉल्यूम वाढत आहे पण प्रेशर मात्र फिक्स आहे ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि CB पाथ साठी व्हॉल्यूम फिक्स आहे पण प्रेशर चेंज होतोय, वाढतोय. प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दुसरी केस बघा, सिस्टम अंडरगोज फर्स्ट प्रेशर चेंज. आता पहिल्याने हा पाथ आहे ADB. इथं कोणता पाथ होता, ACB हा पाथ होता. हा पाथ AB आपण आधीच्या टॉपिक्स मध्ये बघितलेला आहे फक्त सेपरेटली. आणि इथं तीन पाथ ऍट पॉसिबली तीन पाथ असू शकतात, ACB, AB अँड ADB पैकी इथं आपल्याला दोन पाथचा विचार करायचा आहे, ACB. मग ACB मध्ये काय आहे, A to C ला व्हॉल्यूम व्हॉल्यूम चेंज होते, VI to VF वाढत आहे. आणि C to B ला काय होतंय, प्रेशर चेंज होतोय पण व्हॉल्यूम फिक्स्ड आहे, कॉन्स्टंट आहे. ही झाली पहिली केस, सिस्टम अंडरगोज फर्स्ट व्हॉल्यूम चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. A to C हा कॉन्स्टंट प्रेशर, व्हॉल्यूम चेंजेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड देन प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इथपर्यंत CB पर्यंत. आता दुसरी केस बघा, सिस्टम अंडरगोज फर्स्ट प्रेशर चेंज. ही सिस्टम ADB पाथ बघा, A to D हा पाथ कसा आहे, प्रेशर चेंज होतोय पण व्हॉल्यूम VI फिक्स आहे. सिस्टम अंडरगोज फर्स्ट प्रेशर चेंज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड व्हॉल्यूम चेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि दुसरा पाथ DB काय आहे, व्हॉल्यूम चेंजेस बट प्रेशर इज फिक्स्ड. प्रेशर इज फिक्स्ड और कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. समजलं. मग दुसऱ्या केसमध्ये ACB मध्ये काय होतं, व्हॉल्यूम चेंजेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर AC साठी आणि CB साठी प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड ह्या पाथ साठी काय असेल, व्हॉल्यूम चेंजेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. तर त्याच्यासाठी असा ग्राफ आहे. बघा हे कसं शक्य आहे, समजलं. मग PI मीन्स इनिशियल प्रेशर, PF मीन्स फायनल प्रेशर, VI मीन्स इनिशियल व्हॉल्यूम, VF मीन्स फायनल व्हॉल्यूम. अँड व्हॉल्यूम इज अलॉंग धिस ॲक्सिस, प्रेशर इज अलॉंग धिस ॲक्सिस. ACB is the path, here ADB is the path. आता बघा, व्हेरी सिंपल, नॉट डिफिकल्ट. The state
द स्टेट ऑफ ए सिस्टम कॅन बी चेंज्ड. आता स्टेट चेंज होणे म्हणजे काय, पी आणि व्ही प्रेशर आणि व्हॉल्यूम याच्यामध्ये एक कॉन्स्टंट दुसरं बदलत असेल, दुसरं कॉन्स्टंट असेल, पहिलं बदलत असेल, म्हणजे पी व्ही या दोघांपैकी एक कॉन्स्टंट दुसरं बदलत असेल असं. तर द स्टेट ऑफ ए सिस्टम कॅन बी चेंज्ड फ्रॉम इनिशियल टू फायनल इन डिफरंट वेज. सिस्टमची स्टेट ही बदलता येते फ्रॉम इनिशियल टू फायनल इन डिफरंट वेज. दोन वेज आपल्याला बघायचे. आणि तिसरा वेज बघा, इन विच केस विल द वर्क डन बी मोर. या दोघं केसेसमध्ये वर्क डन कुठं जास्त असेल ते बघायचे आहे, ते सांगता यायला पाहिजे. व्हेरी सिम्पल इट इज, सिंगल लाईन इट इज. तर स्टेट ऑफ ए सिस्टम समजला. क्वेश्चन समजला की नाही. पीव्ही डायग्रामच्या हेल्पने एक्सप्लेन करा वर्क डन बाय द सिस्टम व्हाईल एक्सपांडिंग. वर्क डन कुठं जास्त असेल, किती असेल वगैरे. पहिली केस कोणती होती, सिस्टम अंडरगोज फर्स्ट व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर, व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर and then pressure change at constant volume. दुसरी केस काय होती, प्रेशर चेंज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. अँड ही केस काय आहे त्याच्यातली दुसरी मधली, अँड द व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर मात्र कॉन्स्टंट आहे. आणि तिसरी गोष्ट, या दोघांमध्ये हा पाथ ए सी बी, हा पाथ आहे ए डी बी. तर या दोघं पाथला अशी सिस्टम नेली आणि अशी पण नेली, चेंजेस केले तिच्यामध्ये, तर कोणत्या वेळेला ती सिस्टम जास्त वर्क डन करेल हे विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3, इन विच केस विल द वर्क डन बी मोर. तर बघा, या केसमध्ये ACB मध्ये वर्क डन जास्त असेल ते आपण बघणार. बघा, द स्टेट ऑफ ए सिस्टम कॅन बी चेंज्ड फ्रॉम इनिशियल टू फायनल इन डिफरंट वेज. एखाद्या सिस्टमची स्टेट आपण इनिशियल टू फायनल म्हणजे आधीची आणि नंतरची वेगळी करू शकतो, स्टेट चेंज करू शकतो वेगवेगळ्या मार्गांनी. पहिली केस बघा, कन्सिडर द सिस्टम चेंजेस इट्स स्टेट फ्रॉम ए टू बी ॲज शोन इन फिगर. ए टू बी जाणार आहे सिस्टम. इनिशियल स्टेट ए आहे, फायनल स्टेट बी आहे, पण मध्ये हा इंटरमिजिएट पॉइंट आहे. त्या स्टेपला त्या सिस्टमला पोहोचावं लागेल. तर बघा, कन्सिडर अ सिस्टम चेंजेस इट्स स्टेट फ्रॉम ए टू बी. ए पासून बी ला जायचे सिस्टमला, ॲज शोन इन फिगर ए. दिस वन इज फिगर ए. इन दिस केस द व्हॉल्यूम इन्क्रीजेस टू व्ही आय. या केसमध्ये आधी व्हॉल्यूम काय आहे, इन्क्रीज होते व्ही आय फ्रॉम ए टू सी. व्हॉल्यूम इन्क्रीजेस, दॅट इज व्ही आय फ्रॉम ए टू सी. ए टू सी पर्यंत व्हॉल्यूम वाढत जाते ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि प्रेशर काय राहतो, कॉन्स्टंट राहतो ए टू सी पाथसाठी. लक्षात ठेवा, प्रेशर फिक्स आहे. इथं वेगवेगळे पॉइंट्स असतील ना, पण या सगळ्या पॉइंट्सच्या पी आयची व्हॅल्यू फिक्स असेल, पण व्हॉल्यूमची व्ही आयची व्हॅल्यू मात्र बदलत जाईल या एवढ्या पाथसाठी, AC पाथसाठी. आणि CB साठी बघा, आफ्टर पॉइंट C, या C पॉइंट नंतर द प्रेशर ऑफ द सिस्टम डिक्रीजेस. प्रेशर काय होतोय, कमी कमी होतोय. हा PI इनिशियल जास्त होता आणि नंतर हा कमी कमी होत जाईल. प्रेशर कमी कमी होत जाईल, पण व्हॉल्यूम फिक्स राहील, कॉन्स्टंट राहील. तर बघा, आफ्टर पॉइंट C द प्रेशर ऑफ सिस्टम डिक्रीजेस टू PF. प्रेशर हा सुरुवातीचा जो पण होता तो PI होता, तिथून तो डिक्रीज होऊन किती बनला, PF बनला ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ॲज शोन इन फिगर ए. पण व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे, ते बदलत नाही. मग समजलं. तिसरा C पॉइंट, द सिस्टम थस रिचेस इट्स फायनल स्टेट B. आणि म्हणून सिस्टम ही तिच्या फायनल स्टेटला पोहोचते, फायनल स्टेट B ला पोहोचते विथ कोऑर्डिनेट्स VF PF. या B चे कोऑर्डिनेट्स काय असतील, VF PF. व्हॉल्यूम फायनल, प्रेशर फायनल. Okay. Work done in this process is represented by the shaded area under the curve. आता तुम्ही A पासून B ला गेले, पण फर्स्ट A to C and then C to B. तर एवढा जो पाथ आहे ACB, तर ह्या पाथ असं सिस्टम चेंज होताना A पासून B पर्यंत स्टेट चेंज होताना किती वर्क डन झाले, तर कसं फाइंड करणार, एरिया अंडर दिस कर्व. या कर्वच्या खालचा एरिया
एक्स ॲक्सिस पर्यंत डॉटेड शेडेड, दॅट इज द वर्क डन. इथं पण वर्क डन ह्याच्या खालचा एरिया आहे, म्हणजे इथं वर्क डन कमी आहे आणि इथं जास्त आहे. एरिया जास्त, एरिया कमी, एरिया जास्त, वर्क डन जास्त, एरिया कमी, वर्क डन कमी. आता ही केस बघूया आपण. समजलं मग ही केस सिंपल होती. दुसरी केस, कन्सिडर सिस्टम चेंजेस इट्स स्टेट फ्रॉम ए टू बी ॲज शोन इन द फिगर बी. आता इथं सुद्धा सिस्टम ए टू बी पोहोचणार आहे, तिच्यामध्ये ए स्टेट पासून बी स्टेट पर्यंत ती जाणार आहे, पण तिच्या पाथ डायरेक्शन वेगळी आहे बघा. आता ए टू डी आधी पोहोचेल आणि मग डी टू बी पोहोचेल. आता ए टू डी जाताना काय कॉन्स्टंट आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, बट प्रेशर इज decreasing, volume is fixed. And here D to B, volume is increasing but pressure is fixed, PF is fixed. हे दोन पाथ म्हणजे एकच पाथ आहे ऍक्च्युअली A to B साठी, बट intermediate state D is also there. Here C is the intermediate state. Intermediate म्हणजे मधली कोणत्या तरी बेल्टची. आता consider a system changes its state from A to B as in the figure B. In this case the pressure decreases. A to D काय होतोय? Pressure decreases होतोय. In this case the pressure decreases from PI to PF, PI to PF at constant volume. पण व्हॉल्यूम काय आहे? फिक्स आहे. at constant volume PI to PF at constant volume VI along the path AD. आणि पाथ कोणता आहे? AD आहे. त्याच्यातच अजून पुढचा अर्धा रस्ता बघा, डी टू बी. आफ्टर पॉइंट डी, डी या पॉइंट नंतर द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम काय होतं? वाढतं, पण प्रेशर काय आहे? फिक्स आहे, पीएफ टू व्हीएफ. व्हॉल्यूम, द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम इन्क्रीजेस टू व्हीएफ ॲट कॉन्स्टंट प्रेशर पीएफ, पण प्रेशर मात्र फिक्स आहे. इथून इथं जाताना व्हॉल्यूम वाढतंय, व्हीआय पासून व्हीएफ चेंज होतंय, पण प्रेशर मात्र पीएफ फिक्स आहे. as in figure number B. ही B figure आहे. Work done in this case is represented by the shaded area under the curve in the figure. आता ह्या केस मध्ये वर्क डन शेडेड एरिया म्हणजे DB च्या खालचा एरिया इथपर्यंत छोटासा एरिया, रेक्टेंग्युलर एरिया, दॅट इज द वर्क डन इन दिस प्रोसेस फ्रॉम. मग आता अजून हे दोन एक्सप्लेनेशन झाले, फर्स्ट आणि सेकंड. आता थर्ड काय विचारलंय की कोणत्या केसमध्ये वर्क डन जास्त आहे? तर जिथे एरिया जास्त तिथं वर्क डन जास्त. मग एसीबी पाथला वर्क डन जास्त आहे, एडीबी पाथला वर्क डन कमी आहे. तर बघा, फ्रॉम फिगर ए अँड बी विल कॉन्क्लूड दॅट द वर्क डन इज मोर व्हेन द सिस्टम फॉलोज द पाथ एसीबी दॅन एडीबी. जेव्हा सिस्टम एसीबी हा पाथ फॉलो करेल कोणापेक्षा? एडीबी पेक्षा, तेव्हा वर्क डन जास्त असेल. सिंपल आहे, एसीबीच्या खालचा एरिया जास्त आहे आणि एडीबीच्या खालचा एरिया छोटासाच आहे, म्हणून वर्क डन ड्युरिंग धिस पाथ इज मोर अँड ड्युरिंग धिस पाथ इज लेस. ओके. आता पुढचा क्वेश्चन आहे, व्हेरी सिंपल आहे. सिंपल. तर बघा, टॉपिक नंबर 4.7.2. हे दोघं जे पाहिले आपण याच्या अगोदर हे होतं, हे फर्स्ट, हे सेकंड 4.7.1 चे टॉपिक होते. आता 4.7.2 टॉपिक बघा. एक्सप्लेन. क्वेश्चन काय आहे बघा, एक्सप्लेन हाऊ कॅन अ गॅस बी एक्सपांडेड. एक्सप्लेन करा की गॅसला कसं एक्सपांड करता येईल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, पण टेम्परेचर सुद्धा वाढू द्यायचं नाही. आता बघा, दोन सिलेंडर आहेत, दोघांच्या सगळ्या गोष्टी सेम आहेत, पण स्टेट फर्स्टला व्हॉल्यूम कमी होतो. हा, टेम्परेचर फिक्स्ड ठेवायचे, कॉन्स्टंट टेम्परेचर. आता बघा, कन्सिडर ए थर्मोडायनामिक सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ एन आयडियल गॅस. एक थर्मोडायनामिक सिस्टम कन्सिडर करा. हे सिलेंडर आहे, हे पिस्टन आहे. हा, तिच्यामध्ये आयडियल गॅस कन्फाइन्ड टू ए सिलेंडर. आयडियल गॅस भरलेला आहे, बंदिस्त आहे, विथ अ मुवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. हे पिस्टन कसं आहे? वर खाली सरकू शकतं, मुवेबल. त्याला मास फार कमी आहे, हलकं आहे, लाईट वेट आहे, अँड फ्रिक्शनलेस म्हणजे इथं फ्रिक्शन पण होणार नाही, एक्स्ट्रा हीट प्रोड्यूस करणार नाही जेव्हा ते सरकेल तेव्हा, पुश होईल आउटवर्ड इनवर्ड तेव्हा. व्हेन द गॅस इज हिटेड स्लोली, आणि ह्याच गॅसला स्लो हिटिंग केली. हे बर्नर आहेत बघा, हे बर्नर आहे,
हा बर्नर. आता सुरुवातीला याचे व्हॉल्यूम काय होतं, व्ही आय इनिशियल व्हॉल्यूम, नंतर ते किती होणार आहे, व्ही एफ. ही स्टेट फर्स्ट आहे आणि ही स्टेट सेकंड आहे, आणि दोघांचं टेम्परेचर मात्र गॅस ॲट 300 केल्विन, दोघांचं टेम्परेचर मात्र 300 केल्विनच आहे. हां, डिग्रीमध्ये पाहायचं असेल तर 273 मायनस करा 300 मधून, 273 मायनस केला तर जेवढे 27 वगैरे डिग्री सेल्सिअसचा तो गॅस आहे. ओके. तर वेन द गॅस इज हिटेड स्लोली, जर गॅसला आपण थोडीशी हीट दिली इन अ कंट्रोल्ड मॅनर, एकदम स्लो हिटिंग कंट्रोल्ड मॅनर मध्ये, इट एक्सपांड्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर टेम्परेचर न वाढू देता तो एक्सपांड होतो. एक्सपांड होतो म्हणजे त्याने जे टेम्परेचर आहे, दोघांचं टेम्परेचर सेमच राहणार आहे. बघा इथं विशेष गोष्ट कोणती, कॉन्स्टंट टेम्परेचर म्हटलंय. याला हीट दिली, आता एखाद्याच्या डोक्यात असा विचार येऊ शकतो की हीट याला देता येत या दुसऱ्या सिलेंडरला, तर याचं टेम्परेचर वाढायला पाहिजे याच्यापेक्षा, बरोबर. पण जी हीट दिली टेम्परेचर वाढू द्यायचं नाही, म्हणजे आपल्या हातात नाही ते, पण थर्मोमीटरने आपण चेक करू शकतो की हीट द्या, पण पिस्टनला सरकू द्या, म्हणजे ती हीट कुठे युटिलाइज होईल, टू डू द एक्सटर्नल वर्क डन बाय द गॅस, बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. मग दिलेली हीट गेली कुठं, टू डू द एक्सटर्नल वर्क डन, पण टेम्परेचर मात्र दोघांचं सेम राहील. हीट द्या पण हे पिस्टनला मूव्ह होऊ द्या, म्हणजे काय होईल, वर्क डन होईल. मग दिलेली हीट कुठं गेली, टू डू द वर्क डन, टू एक्सपांड द गॅस, बट टेम्परेचर ऑफ द गॅस रिमेन्स सेम. ही केस आहे. तर बघा, व्हेन द गॅस इज हिटेड स्लोली इन अ कंट्रोल्ड मॅनर, इट एक्सपांड्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, तो एक्सपांड होईल, टेम्परेचर मात्र फिक्स राहील. इट रिचेस द फायनल व्हॉल्यूम VF isothermally. Isothermally means at constant temperature. Iso means constant, thermo means heat at constant temperature. तो व्हॉल्यूम VF बनेल. याच्यावर आधी VI होतं, नंतर VF बनेल, म्हणजे VF is greater. The system absorbs a finite amount of heat. ही सिस्टम काय करते, फायनाइट अमाउंट ऑफ हीट, फायनाइट म्हणजे काहीतरी मोजता येईल एवढी, मेजर करता येईल, मेजरेबल, finite amount of heat during this process, but as the process is very slow, पण ही प्रोसेस हीट द्यायची एकदम स्लो आहे, the temperature remains constant, म्हणून ते टेम्परेचर फिक्स राहतं. गॅस मात्र एक्सपांड होतो, म्हणजे दिलेली हीट गेली कुठं, तर या पिस्टनला इथं होतं, ते इथून इथं पोहोचवण्यासाठी, म्हणजे वर्क डन केलं, डिस्प्लेस केलं त्या पिस्टनला, म्हणजे वर्क डन झालं. आणि वर्क डन झालं कोणाद्वारे, बाय द सिस्टम, बाय द गॅस ऑन द सराउंडिंग वर असेल. समजलं. मग द सिस्टम ॲब्झॉर्ब्स अ फायनाइट अमाउंट ऑफ हीट ड्युरिंग दिस प्रोसेस, बट ॲज द प्रोसेस इज व्हेरी स्लो, द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ही प्रोसेस एकदम स्लो आहे, टेम्परेचर फिक्स राहणार. इन दिस वे द गॅस एक्सपांड्स अँड रिचेस फायनल व्हॉल्यूम VF ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणून या केसमध्ये गॅस हा एक्सपांड होईल, रिचेस टू इट्स फायनल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम पण इंक्रीज होईल, पण टेम्परेचर मात्र तेच आहे. सो हिअर वी विल स्टॉप नाउ.